नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. मराठा संघटनांसोबत मनोज जरांगेंची बैठक होणार आहे. अल्टिमेटमसह आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. मराठा संघटनांसोबत मनोज जरांगेंची बैठक होणार आहे. या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अंतरवाली सराटीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. अल्टिमेटमसह आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. मराठा संघटनांसोबत मनोज जरांगे यांची बैठक होणार आहे. मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता, वेळ दिली होती. जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर पुढे काय करायचं हे या बैठकीत ठरणार आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. मराठा संघटनांसोबत मनोज जरांगेंची बैठक. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत. विजय, आज बैठक होणार आहे. किती वाजता या बैठकीला सुरुवात होईल? नक्कीच निलम, मागील काही दिवसापासून जे आहे मराठा आरक्षण लढा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटील हे सराटी अंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसले होते. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं कोणतंही मराठा आरक्षणाचा आराखडा असेल त्या ठिकाणी ठरवला जातो. आज मनोज जरांगे पाटील यांची 9:30च्या दरम्यान सराटी अंतरवाली या ठिकाणी बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मराठवाड्यातील संपूर्ण मराठा अभ्यासक त्याचबरोबर मराठा समाज या ठिकाणी उपस्थित असणार आहे. आणि या बैठकीमध्ये आता मनोज जरांगे पाटील हे 24 डिसेंबरला जे सरकारला अल्टिमेट दिलं होतं त्या सरकारच्या अल्टिमेटवरती ही बैठक होणार आहे. आणि सरकारने आतापर्यंत काय निर्णय घेतले किंवा 24 तारखेपर्यंत काय करणार यावरती आता ही बैठक संपन्न होणार आहे. मात्र काल सायंकाळच्या वेळी गिरीश महाजन आणि संदीप भुमरे हे दोन मंत्री मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांची त्या ठिकाणी बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. 24 डिसेंबरवरती आम्हाला मुदत वाढवून द्या अशी मागणी आता गिरीश महाजन व संदीप भुमरे यांनी मनोज जरांगे पाटलाकडे केली होती. मात्र मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांनी आता या मागणीला त्यांच्या मागणी आता 24 डिसेंबर पुढे आम्ही वेळ देणार नाही असं देखील त्या ठिकाणी मंत्र्यांना सुनावलेलं आहे. नीलम, विजय, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.